नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत दाऊद इब्राहिम संदर्भामध्ये. अर्थात दाऊद इब्राहिम याला गँगरिंग झालेलं आहे आणि नेमकं काय तिथे घडतंय, पाकिस्तानामध्ये दाऊद इब्राहिम आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि या दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती जे वाद आहेत त्या वादाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित केलेले आहेत. गँगरिंग प्रकरणामुळे दाऊदच्या पाकिस्तान वास्तव्यावरती आता शिक्कामोर्तब झालंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारणार आहोत. दाऊदला भारतात परत आणण्याच्या सत्ताधारी भाजपच्या नुसत्या वल्गनाच आहेत का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि दाऊद इब्राहिमला भारतात आणणं खरंच अशक्य आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत. मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. शिवसेनेच्या प्रवक्त्या एस बालकृष्णन, वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत, ज्यांनी अंडरवर्ल्ड अतिशय जवळनं बघितलेलं आहे आणि त्याच्यातही दाऊद इब्राहिम याच्या संदर्भातली माहिती ही त्यांची खासियत आहे. राम कदम आपल्यासोबत असणार आहेत, प्रवक्ते भाजपचे, आणि सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. सचिन सावंत, पहिल्यांदा खरं तर तुम्हाला प्रश्न, विरोधी पक्ष म्हणून अर्थातच जे काही घडतंय, जे काही दिसतंय, ज्याच्यामध्ये आपण आता ही जी बातमी समोर आलेली आहे, गँगरिंग झालेलं आहे दाऊदला आणि इथून पुढे त्याचं वाचणं शक्य नाही असं म्हटलं गेलं आहे. दुसरीकडे छोटा शकील म्हटलं आहे की तो अतिशय तंदुरुस्त आहे. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, पहिली तर एक गोष्ट लक्षात घ्या की छोटा शकील काय म्हणतोय किंवा त्या ठिकाणी अशा तऱ्हेच्या काही बातम्या काय येत आहेत, ह्या आपल्या चर्चेसाठी अतिशय रंजक असतील, परंतु तोपर्यंत अधिकृतरित्या पाकिस्तान त्या ठिकाणी ते मान्य करत नाही त्यापर्यंत त्याला काही अर्थ नाही. आता ह्याहीपेक्षा अधिक महत्वाच्या बातम्या आणि अधिक इन्फॉर्मेशन मला असं वाटतं की इंटेलिजन्स देखील केंद्र सरकारकडे पूर्वीपासून आहे. त्यामुळे काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं किंवा त्याच्या अगोदर कधीही दाऊद पाकिस्तानच्या बाहेर आहे अशा तऱ्हेचं वक्तव्य कुठल्या सरकारने केलं नव्हतं. परंतु ज्यांनी ज्या 56 इंचाची छाती दाखवली ते नरेंद्र मोदींचं सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला किरण रिजिजू जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की पाकिस्तानशी आम्ही चर्चा करतोय. हे डिसेंबर 2014चं त्या ठिकाणी वक्तव्य होतं. परंतु 2015च्या मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलं की दाऊद कुठे आहे आम्हाला माहिती नाहीये. त्यामुळे ह्या सर्व जे काही कोलांट उड्या या सरकार बांधतंय, ज्यापासून नरेंद्र मोदींची सुरुवात झाली की नरेंद्र मोदींनी ज्या वल्गना केल्या की दाऊदला आम्ही आणणार आहोत, माझ्यावर विश्वास ठेवा, असं निवडणुकांपूर्वी म्हटलं होतं. परंतु गेल्या 1.5-2 वर्षाचा कालावधी, आता 2 वर्ष पूर्ण होतील, कुठल्याही तऱ्हेची पावलं त्यांनी उचलली नाहीत. आणि दाऊद हा अनेक वर्षापासून एनडीए असेल म्हणजे भाजप शिवसेनेचं सरकार असेल ज्या वेळेला 94-95 पासून, म्हणजे मुंडेंनी जी सांगितलं होतं की दाऊदला मी फरफडत घेऊन येऊ, आणि त्यानंतर वाजपेयींचं सरकार असेल आणि आताचं हे सरकार, ह्यांच्यासाठी हा फार मोठा विषय आहे की जो लोकांच्यासाठी दाखवण्याकरता ते वापरतात, आपलं वल्गना करतात, परंतु सोयीस्करपणे ते विसरल्या जातात. त्याच्यावरती कारवाई कुठल्याही सरकारनं आजपर्यंत काही केलेली नाही. नक्की कारवाई अजून केली नाहीये कुठल्याही सरकारने, तुम्ही म्हटलंय. अर्थात त्याच्यात काँग्रेस सुद्धा आलं, तुम्ही कबूल करताय ते. पण तत्पूर्वी पुन्हा खरं तर हा विषय समजून घेण्याचा, एनडीए सरकारच्या बद्दल बोललो, तुम्ही एनडीए सरकारच्या दृष्टिकोनातून बोललात. एस बालकृष्णन आपल्या सोबत आहेत. तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे एस बालकृष्णनजी, की ज्या पद्धतीनं हा सगळा विषय सातत्यानं समोर आलाय, आपण पण अनेकदा या विषयावरती चर्चा केलेली आहे, दाऊदला इथे परत आणणं ही जी एक कल्पना केली गेलेली आहे आतापर्यंत, ही कल्पनाच राहील असं तुम्हाला वाटतंय? दाऊदला आणलं जाऊ शकतं का, याच्याबाबत तुम्हाला कितपत शक्यता त्याच्यामध्ये दिसत आहेत? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दाऊद या विषयाच्या अवतीभोवती जे एक प्रकारचं गूढ आतापर्यंत तयार झालेलं आहे, गँगरिंगचा हा विषय आलेला आहे, समोर कुठनं तरी आलाय, बातम्यांमधनं तो आलेला आहे, छोटा शकील त्याच्या संदर्भात बोललाय. काय तुमची पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? मंदार जी, बात ऐसा है कि कुछ साल पहले मैंने जब भी छोटा शकील से बात किया, उसने एक बहुत अच्छा उसने उदाहरण दिया. उसने कहा कि दाऊद कोई हलवा नहीं है जो उसको लेके यहाँ पे हिंदुस्तान में आ सकता है. उनका कहने का मतलब अर्थ ये था कि दाऊद के इतना सिक्योरिटी ज़बरदस्त है कि कोई भी जो ताकत जो है उसको वहाँ से जहाँ भी हो उनको वहाँ से उठा के हिंदुस्तान नहीं ला सकता है. और ख़ास तौर पर जब भी ओसामा बिन लादेन के ऊपर जो सीए ने जो अटैक किया अबोताबाद में रावलपिंडी के बाहर,
उसके बाद दाऊद का जो सिक्योरिटी जो है वो डबल टिबल किया है वहाँ के पाकिस्तान की सरकार ने, खास तौर पर आईएसआई ने, क्योंकि आईएसआई के लिए दाऊद सबसे बड़ा एक इंटेलिजेंस एसेट है। तो किसी भी हालत में वो लोग नहीं चाहेंगे कि जिंदा या जो भी है उनको हमारी सरकार जो है, हमारे हुकूमत जो है उसको उनके पास उनको एक्सेस मिले। ये बात। और दूसरी बात ये है कि जो हमारे जो देश में इतने सारे बड़े बड़े पॉलिटिशियंस जो है जिनका भागीदारी धंधे में दाऊद के साथ में है, ये मैं बिल्कुल जिम्मेदारी के साथ कह सकता हूँ। और सरकार के पास इसका पूरा माहिती है कौन उनके साथ मिला हुआ है, क्या उनका धंधा है, इलीगल लीगल जो भी है हर चीज में। तो जो एनएन वोरा कमेटी ने जो कहा था कि पॉलिटिकल और अंडरवर्ल्ड का नेक्सस जो है वो उससे ज्यादा 1000 गुना बढ़कर उनका दाऊद का जो है आर्थिक जो संबंध जो है बहुत सारे हमारी यहाँ के नेता और बिजनेसमैन और बिल्डर्स के साथ ये नेक्सस इतना जबरदस्त बन गया है। तो वो लोग नहीं चाहेंगे कि किसी भी हालत में दाऊद को यहाँ पे लाने का। और तीसरा मुद्दा जो आपने जो खड़ा किया दाऊद का ये गैंग्रीन के बारे में, जब मैंने इसके बारे में इंक्वायरी किया मेरे सोर्सेस के थ्रू से, उनका कहना था कि 1 महीने पहले पाकिस्तान से ऐसा न्यूज़ आया था कि वो गैंग्रीन हुआ है और कंडीशन उनका उतना गंभीर नहीं है जितना कुछ चैनल ने उसको बताया। उसको टॉप मेडिकल अटेंशन दिया जा रहा है, विश्व के टॉप जो डॉक्टर्स वहाँ पे लाके उनका उपचार कर रहा है। लेकिन पाकिस्तान किसी भी हालत में ये कभी भी ये कंफर्म नहीं करेगा। जैसे हमारे मित्र कहते सचिन जी कहा कि पाकिस्तान इसके बारे में अधिकृत स्टेटमेंट नहीं दे रहे। पाकिस्तान कोई मूर्ख है कि कंफर्म करने का दाऊद हमारे बीच में है और उनको हम लोग इंजेक्शन दे रहे हैं। वो किसी भी हालत में ये इसको बाहर नहीं आने देगा इस खबर को। और वो लोग चाहेंगे कि दाऊद की वहीं के वहीं समाप्त हो ताकि दूसरे इंटेलिजन्स एजन्सी उनके पास में नहीं आए। नक्की तुम्ही हे जे म्हटलात की त्यातला काही गंभीर आरोप सुद्धा त्याच्यामध्ये केलेले आहेत। तुम्ही म्हणताय की दाऊदच्या बरोबर काही राजकीय लोकांचे संबंध आहेत, कदाचित त्यांचे बिझनेसेस सुद्धा त्याच्याबरोबर आहेत, काही आर्थिक संबंध त्याच्यामध्ये आहेत। अतिशय गंभीर आरोप तुम्ही करताय त्या निमित्तानं। पण पुन्हा एकदा जो प्रश्न निर्माण होतो, शिवसेनेनी मनीषा कांदे ज्या पद्धतीनं मागणी केली की तिथला जो मेडिकल रेकॉर्ड आहे तो मिळावा किंवा तो मेडिकल रेकॉर्ड तिथनं मिळण्याची किमान आपल्या भारत सरकारकडनं प्रयत्न केले जावेत, नेमकी काय भूमिका आहे शिवसेनेची? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये दाऊद आणणं किंवा आणलं जाणं याची शक्यता तुम्हाला कितपत वाटते? मुळातच हा विषय इतका किचकट अनेक वर्षांपासून झालेला आहे, परंतु एकच गोष्ट त्यातनं स्पष्ट होते की ज्या वल्गना पाकिस्तान इतके वर्ष करत होता की आमच्याकडे दाऊद नाही आहे, ते तरी कुठेतरी आता जो भारताचा सततचा आरोप होता की पाकिस्तानने त्याला दडवून ठेवलं, त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे, तर हे तरी कुठेतरी आता जगासमोर येतंय। दुसरी गोष्ट म्हणजे की पाकिस्तान हे जे पाकिस्तान सरकार चालवतोय कोण, देश कोण चालवतोय, खरं तर त्या इतकी म्हणजे आपल्याला तिथे वाटतं की ते सरकार आहे, तिकडे एक पंतप्रधान आहेत, कोणीतरी आहेत, परंतु हा देश सगळा त्यांचा आयएसआय चालवतोय, आर्मी चालवते आणि त्यामुळे एकीकडे आपण पाकिस्तान बरोबर चर्चा करतो। आज देखील त्यांची एक टीम आली, पठाणकोटच्या हल्ल्यानंतर त्यांची एक टीम आली, म्हणजे हा जसा काही पोरखेळ चाललाय आणि इतकं हास्यास्पद हे सगळं चाललंय। पाकिस्तान बरोबर चर्चा, एकीकडे क्रिकेट, एकीकडे आणि त्याच्यामुळे या कुठल्याच गोष्टी खरं तर न पटण्यासारख्या आहेत। परंतु आता हे जे दाऊदचं अचानक त्याला गँग्रीन होणं, हे जे काय खरं आहे खोटं आहे, त्याच्यामुळे तो रिपोर्ट नेमका लोकांसमोर आला पाहिजे की खरंच त्याला गँग्रीन झालेला आहे का। आता काही सोर्सेस पण म्हणतायत त्यानंतर हे नेमकं आत्ताच का सगळं आलंय, म्हणजे आत्ताच हा विषय गँग्रीनचा जर का तो कधीपासूनच हॉस्पिटलमध्ये होता तर मग आत्ताच का येत आहेत, याची नेमकी पार्श्वभूमी काय आणि त्याच्या मागची उद्दिष्ट काय पाकिस्तानची, हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु आज इतकी वर्ष आपण नेहमी सगळीकडे मागणी होते की प्रत्येक वेळा कोणी एखादा मोठा नेता म्हणतो की नाही आम्ही दाऊदला आणणार, परंतु हे स्वप्नच होईल, कदाचित त्याचा तिकडे मृत्यू येईल एका दिवशी किंवा तो एखाद्या वेळेला तो मेलाय म्हणून जाहीर पण करतील, म्हणजे भारतापासून वाचवण्यासाठी। त्यामुळे याच्यावर कुठलीच शाश्वती ठेवता येत नाही। नक्की याच्यावर तुम्ही म्हणता की शाश्वती ठेवता येत नाहीये। पुन्हा राम कदम, तुमच्या मित्र पक्षाची शिवसेनेची सुद्धा जी काही मागणी आहे ती तुम्ही ऐकली असेल। शिवसेनेची भूमिका सातत्यानं त्यांनी अतिशय स्पष्टपणे बऱ्याचदा घेतलेली दिसते की पाकिस्तानचे सामने इथे होऊ नयेत, पाकिस्तान बरोबर
खेळाचे संबंध ठेवले जाऊ नयेत आणि असं असताना तुम्ही त्या अर्थाने त्यांच्याशी बोलण्याच्या किंवा वाटाघाटी करण्याची जी भूमिका तुमच्या पक्षाची आहे, हे सगळं घडत असताना आत्ताची तुमची पहिली प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायची आहे की गँग्रीन झालेला आहे दाऊदला, अशी जी बातमी आलेली आहे, या बातमीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतंय का की तो तिथे आहे, याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय? आणि जर तसं झालं असेल तर येणाऱ्या काळामध्ये तशा प्रकारचा दबाव पाकिस्तानी यंत्रणांवरती भारत सरकार म्हणजेच भाजप सरकार आणू शकेल का? कसं आहे मंदारजी की 1993ला ज्यावेळेस पहिल्यांदा मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हापासून सातत्यानं विशेष करून मुंबई पोलिसांनी अथक प्रयत्न केले आणि नंतर आलेली सगळीच सरकार दाऊदचं भारतात प्रत्यार्पण व्हावं म्हणून प्रयत्न करत होती. हे काय आपल्याला नाकारता येणार नाही. जसं मागच्या काही महिन्यांपूर्वी छोटा राजनला आपल्याला भारतात आणण्यात यश मिळालं, कारण छोटा राजनच्या पाठीमागे कुठला देश उभा नव्हता. पण दाऊदच्या बाबतीमध्ये अडचण अशी येते की दाऊदच्या पाठीमागे पूर्णपणे ISI आणि पाकिस्तान हा पूर्णपणे दाऊदच्या पाठीमागे उभा आहे. आता बालकृष्णनजी या विषयातले निष्णात आहेत, त्यांना खूप चांगली माहिती आहे, खूप मोठ्या पत्रकारपदी त्यांनी काम केलंय, करता आहेत. आपल्याला एक मान्य करावं लागेल की वारंवार म्हणजे मागच्या वेळेस राजनाथ सिंग देखील संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये म्हणाले होते, अनेक याची संदर्भ मला देता येतील. म्हणजे अगदी शेवटचा संदर्भ तर 2001 मध्ये न्यूज लाईन मॅगझिनमध्ये दाऊद विषयी थोडंसं छापून आलं होतं. त्याच्यानंतर मात्र त्याची पाकिस्तानमध्ये राहण्याची लिव्हिंग स्टाईल वगैरे, कारण आंतरराष्ट्रीय दबाव ज्यावेळेस वाढला गेला त्याच्यानंतर मग ते सगळं अगदी गुप्तपणे सगळ्या गोष्टी कारवाई सुरू झाल्या आणि इंटरनॅशनल आतंकवादीच्या ज्या प्रमुख लिस्टमध्ये दाऊदचं नाव असताना सुद्धा पाकिस्तानचं सातत्यानं हे रडगाणं राहिलंय की तो आमच्याकडे नाही. आणि दाऊदला लपवणं हे पाकिस्तानला अनेक गोष्टीतून त्यांची ती गरज आहे, कारण ज्या घातपात आणि बाकी ज्या चुकीच्या ज्याला आपण आतंकवादी कारवाया ज्या आपण म्हणतो ते पाकिस्तान हा देश दाऊदच्या माध्यमातून भारतामध्ये आणि इतरत्र जिथे कुठे त्यांचे शत्रू आहेत त्या राष्ट्रांमध्ये दाऊदचा त्याच्यासाठी पुरेपूर पाकिस्तान देश उपयोग करतो. आता मूळ मुद्दा असा आहे की आता आमचं सरकार आल्यापासून दाऊदला भारतात आणण्यासाठी आपण काय काय केलं, तर सातत्यानं राजनाथ सिंग जे आहेत, पूर्ण आपलं सरकार आहे केंद्रातलं, सातत्यानं पाकिस्तानवर आपण दबाव टाकतो आहोत आणि त्या दबावाचा भाग म्हणून बऱ्याच अंशी आपल्याला अनेक बाबतीमध्ये यश सुद्धा मिळत आहे. आता एखाद्या माणसानं झोपेचं सोंग केलं तर त्याला उठवता येत नाही, ही अशी आपल्या जन्मापासून प्रत्येक मराठी माणसाला ही माहिती आहे. तसं पाकिस्तानला दाऊदला आपल्याला द्यायचंच नाही, तर त्याच्यामुळे अगदी गँग्रीन झालेली बातमी पत्रकारांपर्यंत पोहोचते पण पाकिस्तानच्या सरकारपर्यंत पोहोचत नाही, हे हास्यास्पद आहे. त्याच्यामुळे पाकिस्तान सरकार त्याला मुद्दामून त्या ठिकाणी लपवून ठेवतंय, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. आपल्या केंद्र सरकारचा सातत्यानं त्यांच्यावर दबाव आहे, पण ज्यावेळेस एखादं राष्ट्र अशा चुकीच्या पद्धतीनं एखाद्या आतंकवादी किंवा एखाद्या गुंडाबरोबर उभं राहतं तर त्यावेळेस निश्चितपणे अडचणी वाढतात. नाही पण रामकदम आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, नुसतं त्या एका गुंडाबरोबर ते राष्ट्र उभं नाही, त्या राष्ट्राने आपल्या विरोधात संपूर्ण लढाच उभा केलेला आहे. आपलं शत्रू राष्ट्र आहे, ते काही मित्र राष्ट्र नाहीये. अशा वेळेला जर का सचिन सावंत तुम्हाला हे त्यांचं म्हणणं रामकदम यांचं पटतंय का की पुरेसे प्रयत्न केले जात आहेत, दबाव टाकला जातोय, त्या दबावातून काही निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मग पहिलं मगाशी जेव्हा मी माझ्या वक्तव्याला सुरुवात केली तेव्हा सांगितलं होतं थोडक्यात, मला आता पुन्हा बोलू द्या. आता राम कदमजीने सांगितलं की 2001ला जी बातमी आली होती, खऱ्या अर्थानं त्याच्या लॅविश स्टाईलचं जे काही निरूपण आहे किंवा त्याच्याबद्दलचं जे काही मत आहे ते पाकिस्तानच्या एका पत्रकारानं त्या ठिकाणी मांडलं होतं आणि त्यानंतर ISI ने त्याच्यावरती खटला देखील भरला. त्यामुळे या संदर्भामध्ये पाकिस्तानमधनं वेळोवेळी अशा तऱ्हेच्या बातम्या आपल्याकडे आलेल्या आहेत, काही नवीन बातम्या नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळे गँग्रीन आली, त्यामुळे गँग्रीनची बातमी आली, त्यामुळे फार मोठं काहीतरी आपल्याला मिळालेलं आहे अशा तऱ्हेची परिस्थिती नाही. आपल्याकडे प्रचंड मोठं इंटेलिजन्स आहे आणि वेळोवेळी भारताच्या विविध खात्यांतर्फे ते पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे. पूर्वीपासूनचा एक प्रकार आपण काँग्रेस म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये असेल, पहिला आपण ठेवला होता की पाकिस्तानमध्ये दाऊद आहे आणि त्याचं प्रत्यार्पण आपल्याकडे करावं, हा कायम स्टँड होता.
आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जसं मगाशी सांगितलं की पहिल्यांदा सगळ्यात जे आंतरराष्ट्रीय टेररिस्टची यादीमध्ये जे नाव त्याचं आलं त्या देखीलसाठी काँग्रेस पक्षानं आणि आमच्या सरकारनं प्रयत्न केले. अमेरिकेबरोबर त्या ठिकाणी चर्चा करून त्या दृष्टिकोनातून ती यादीमध्ये नाव त्याचं आलं आहे. आता पहिली गोष्ट जर ह्यांनी फार प्रयत्न केले असं जर म्हणायचं असेल तर मी मगाशी जे म्हणालो 2015च्या अधिवेशनामध्ये या राष्ट्रातर्फे आपल्या केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलं की दाऊद कुठे आहे ते आम्हाला माहित नाही. त्यामुळे इतक्या वर्षाचा जो या देशाचा केंद्र सरकारचा जो स्टँड आहे की दाऊद पाकिस्तानमध्ये आहे तो पहिल्यांदा मूलतः डायल्यूट करण्यात आला. कारण सरकारतर्फे सांगण्यात आलं की आम्हाला काही माहिती नाही आहे. हे अधिकृत पार्लमेंट मधलं उत्तर आहे ज्याचा फायदा डायरेक्टली पाकिस्तानला झालेला आहे. आणि जर आपणच म्हणतोय की आपल्याला माहित नाही तर एवढ्या वर्षाचा इंटेलिजन्स दबाव कसा येणार पाकिस्तानवरती दबाव येणार कसा? राम कदम तुम्ही म्हणताय तुम्ही सातत्यानं दबाव टाकताय तो दबाव येणार कसा काय राम कदम? नाही कसं आहे माहितीये का की मी तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये राजनाथ सिंग यांनी सुद्धा दाऊद पाकिस्तानातच आहे अशा प्रकारचं वक्तव्य केल्याचं माझ्या स्मरणात आहे. मी वाचनात माझ्या आलेलं आहे. आता सचिन सावंत ही जी माहिती सांगतायत माझ्या माहितीप्रमाणे त्यांना ज्यांनी कोणी माहिती दिली ती माहिती चुकीची दिली असेल आणि जर तशी खरी माहिती असेल तर राम कदमजी पूर्ण माहिती घेऊन बोला. मी कधी बिना माहितीचं बोलत नाही. सचिन काय काय राम कदमजी मी बिना माहितीचं बोलत नाही. लक्षात घ्या मी जेव्हा शब्द वापरतो त्यावेळेला मोजून मापून वापरत असतो. तुम्ही आव्हान घ्या. तुम्ही स्वतः राजनाथ माहिती आहे हे सगळं आहे मी वाचण्यात आलेलं आहे असं नाही. हे आहे सत्य आहे. सचिन लोकसभेमध्ये राजनाथ सिंगांनी दाऊद हा पाकिस्तानात आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं हे मी सांगतो आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो जबाबदारीनं की आपली माहिती आपण तपासून घ्या आणि याच्यात काय वादावादीचा विषय नाही. केंद्र सरकारतर्फे वक्तव्य केलं होतं की दाऊद कुठे आहे आम्हाला माहिती नाही. सचिन त्याबद्दल काँग्रेस पक्षानं पत्रकार परिषद घेऊन आणि त्याचबरोबर विधी संसदेमध्ये सरकारचे वाभाडे काढले होते. तुम्ही स्वतःची माहिती घ्या तपासून घ्या. सचिन दाऊदला भारतात आपण माहिती तपासून घ्या. सचिन आपण ज्या अग्रेसिव्ह पद्धतीने बोलता आपण घ्या चुकीची पद्धत आपण घ्या. नम्रपणे आव्हान देतो ही जर माहिती स्पष्टपणे सांगतो तुमची माहिती चुकीची आहे. सचिन तुम्ही घ्या ना राजकारण संन्यासाला सांगा. आव्हान घ्या. चुकीची आहे. खोटं कशाला बोलायचं? राजकारण घ्यायला तुम्ही निवड सचिन आहे बघा. सचिन मुळामध्ये ऐका सचिन आपण चर्चा करताना आरोप प्रत्यारोप करायला आपण आलेलो नाही. 2 मिनिटांसाठी तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही. काय बोलायचं बोला. एक मिनिट सचिन सावंत एक मिनिट पहिल्यांदा आपण ऐकूया राम कदम यांचं म्हणणं काय. कारण राम कदम म्हणतात की तू हे म्हटलेलं नाही तुम्ही म्हणतात हे म्हटलेलं आहे. खरं तर अशा प्रकारची दोन्ही प्रकारची वक्तव्य झाल्याचं सगळ्यांना माहिती आहे. सगळं ते जगजाहीर आहे ते रेकॉर्ड्स वरती आहे. मूळ मुद्दा राम कदम असा आहे की दबाव पुरेसा पडला जातोय की नाही. जो सचिन सावंत यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता दबाव टाकला जातोय का केंद्र सरकारकडनं पुरेसा दबाव टाकला जातोय का? मुळामध्ये मंदार माझं एवढंच म्हणणं आहे की देशाचे सर्वोच्च नेते राजनाथ सिंग जेव्हा पार्लमेंटमध्ये म्हणतात पाकिस्तानात आहे आणि हे सर्व श्रुत्या नेटवर अवेलेबल कोणी महाराष्ट्रातला माणूस पाहू शकतो. माझं या निमित्तानं म्हणणं एवढंच आहे की या दाऊदला भारतात आणलं पाहिजे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. या बाबतीत काही कुठल्या पक्षामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. या विषयात तरी आपण सगळ्या पक्षांचं एकमत आहे असं आपण गृहीत धरून चालू. आणि मुळामध्ये आधीच्याही सरकारनं प्रयत्न केले हे मी मान्य केलं प्रांजळपणे केले असतील. आता त्याला पाकिस्तानच त्याच्या सोबत उभा आहे त्याच्यामुळे त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. आणि नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्याच्या नंतर सुद्धा आपण सातत्यानं प्रयत्न करतो आहोत. पण जेव्हा एखादं राष्ट्र पुढे येतं एखाद्या गुंडाला लपवण्यासाठी तर त्यावेळेस त्या गुंडाचं प्रत्यारोपण करण्यासाठी तो गुंड नाही हो गुंड नाही तो अतिरेकी आहे. तो गुंड नाहीये नुसता तो अतिरेकी आहे. त्यांनी इथे माणसं मारलेत. त्यांनी तिथे आपल्या देशाविरुद्ध त्यांनी देशद्रोह करून आपल्या विरुद्ध एक युद्ध पुकारलेलं आहे. आपल्या भारत देशाचा या जगाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. लक्षात घ्या देशाचा या जगाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. पण या शत्रू सोबत एक राष्ट्र उभं आहे आणि ते आपलं शत्रू राष्ट्र आहे. पण त्यांच्याशी आपले मित्रत्वाचे संबंध आहेत ना. अनेक अडचणी आपल्या समोर उभ्या राहतात. तुम्ही म्हणताय ते शत्रू राष्ट्र आहे. नाही मनीषा कायंदे तुम्ही तर सत्तेत आहात. तुम्ही सुद्धा या भाजपच्या सोबत आहात. पंतप्रधानांच्या मित्र पक्ष आहात तुम्ही. मी येतो तुमच्याकडे सचिन सावंत तुम्ही काहीतरी दाखवताय. 1 मिनिट मुळात राम कदम जे म्हणतात मनीषा कायंदे की हे शत्रू राष्ट्र आहे
आणि असं ते म्हणत असताना आपले त्यांच्यातले जे संबंध आहेत, ज्या संबंधांच्या मुळे तुमच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं शत्रुत्व आहे किंवा विसंवाद आहे असं आपण म्हणूया शिवसेना भाजपमध्ये, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, शत्रू राष्ट्र असं म्हणायचं आणि नंतर त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचं, म्हणजे हा काही विरोधाभास न समजू शकणार आहे. म्हणजे कोणालाही एका लहान मुलाला पण तुम्ही विचारलं की असं लहान मुलगाही प्रश्न विचारेल शाळेतला, हो की काय चाललंय, म्हणजे एकीकडे पाकिस्तान आपल्यावर अटॅक करणार, आपल्या देशामध्ये बॉम्ब टाकणार, अतिरेकी तिकडे त्यांचे सगळे पालन पोषण चाललंय अतिरेक्यांचं, आणि इकडे आपले पंतप्रधान जाऊन त्यांच्या वाढदिवसाला मिठ्या मारणार, म्हणजे हे बियॉन्ड एनीबडीज अंडरस्टँडिंग अशा प्रकारचा विषय आहे. आणि त्यामुळे ठीक आहे, आता पाकिस्तानात आहे हे जर का सिद्ध होतंय, एकतर ते पाकिस्तानात आहे, पहिले कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठे गँग्रीन झालंय, पाय कापणार आहे नाही कापणार आहे हे पहिले सगळं शोधून काढलं पाहिजे भारत सरकारने, आणि त्यानंतर त्याला आणणार की नाही. आता प्रश्न असा आहे की कधी आणणार. आज जनता हेच विचारते ना की तुम्ही निवडणुकीत मध्ये आम्ही आहोत त्यांच्या, निश्चितच जनतेला आश्वासन दिलंय ते आता आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. आणि जिथे जनतेचा प्रश्न आहे तर तिथे आम्ही सरकारबरोबर आहोतच ना. जर का सरकारचा निर्णय जनतेच्या बाजूनी असेल तर निश्चितच आम्ही आहोत, पण जिथे जनतेच्या विरोधात काही सरकारचा निर्णय असेल तर तिथे निश्चितच आम्ही त्याच्यासाठी विरोध करू, आम्ही बोलू उघडपणे. ही तर भूमिका अतिशय माननीय उद्धवजींनी पण स्पष्ट केलेली आहे, परवा नाशिकलाही स्पष्ट केली आहे. नक्की बालकृष्णनजी, एक जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जे राम कदमांचा दावा आहे, सचिन सावंतांना, एक मिनिट राम कदम मी तुमच्याकडे येतो, मला एक मिनिट मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला पुरेसा वेळ देतो. तत्पूर्वी जो सातत्यानं मुद्दा आणला तो सचिन सावंत तुमच्याकडे सुद्धा येतो. बालकृष्णन, जो दबाव टाकण्याची जी प्रक्रिया आहे, दबाव काँग्रेस असताना ते अमेरिकेशी बोलत होते, अमेरिकेच्या मार्फत पाकिस्तानवरती दबाव टाकला जात होता. आत्ताच्या या वेळेला दबाव कोण कुणावरती टाकतोय, त्यांच्याशी चर्चा एकीकडे आपण करतोय, एकीकडे सौहार्दाचे संबंध आहेत, दुसरीकडे आपण नेमकं काय करतोय ते आपल्याला कळत नाहीये, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला दबाव पडेल असं तुम्हाला वाटतंय? मंदा जी, मेरा ये कहना है कि मुझे तो वैसे तो हंसी आती है जितने डिस्कशन हम लोग कर रहे हैं कि दाऊद को लाना है नहीं लाना वगैरह, लेकिन ये जो चीज़ हम कर सकते हैं, हमारे सरकार जो हमारी हुकूमत जो कर सकता है कि दाऊद का जो आर्थिक एम्पायर जो है, यहाँ का इनका ज़बरदस्त इन्वेस्टमेंट है, लाखों करोड़ रुपया का, रियल एस्टेट में है, कमोडिटी ट्रेडिंग में है, शेयर बाजार में है, बुलियन मार्केट में है, कहाँ कहाँ ड्रग स्मगलिंग में है. तो जो यहाँ पे से जो इनको इनकम जो मिलता है, यहाँ पे कोटिपति रुपए जो डेली कमाते हैं यहाँ पे, उसके ऊपर एक्शन क्यों नहीं लिया जाता है? सबसे पहले एक मेजर क्रैकडाउन होना चाहिए. गवर्नमेंट के पास लिस्ट है, कौन से बिल्डर उनके साथ में हैं, कौन से पॉलिटिशियन उनके साथ में मिला हुआ है, कितना इन्वेस्टमेंट में कितना पैसा यहाँ से हवाले के थ्रू से जाता है. मुख्यमंत्री ने खुद कुछ महीने पहले एक खास मीटिंग में उसने कहा था कि कम से कम 900 कोटी रुपया रियल एस्टेट यहाँ के बड़े बड़े बिल्डर की तरफ से यहाँ से पैसा जाता है पाकिस्तान में दाऊद इब्राहिम के लिए हवाला रूट के माफी थी. तो इतना बड़ा नेशनल सिक्योरिटी का इश्यू है. तो दाऊद वो वहां रहने दो, उनको गैंग्रीन है जो भी है वो दूसरी बात है, लेकिन जो हम कर सकते हैं, जो हमारे देश के अंदर जो है उनका जो इतना आर्थिक जो उनका जो गुंतवणूक है उसके ऊपर एक्शन क्यों नहीं होना चाहिए. ये जब तक नहीं होता है हमारे सिक्योरिटी के लिए बहुत बड़े सीरियस इम्प्लिकेशंस है. नक्की नक्की नक्की. अर्थात राम कदम, तुम्हाला याच्यावरती काही उत्तर द्यायचं आहे का? कारण का मुळात सरकार काही पुरेसं करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय मला या विषयात काय आरोप प्रत्यारोप अशी चर्चा मला न्यायची नव्हती, पण आता मनीषताई जर बोलल्याच आहेत तर त्यांनी ऐकण्याची तयारी ठेवावी की मुळामध्ये फॉरेन पॉलिसी नावाचा एक प्रकार असतो, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय धोरण म्हणतो. त्या धोरणाच्या अंतर्गत आपल्याला कोणत्याही राष्ट्रावर पटकन संबंध तोडता येत नाही. सत्तेवर असताना आपल्याला ते संबंध एका बाजूने पुढेही न्यायचे असतात. हा रणनीतीचा भाग आहे. आणि या शिवाजी महाराजांपासून आपण सगळ्यांनी नावं ठेवत होतो ना त्यावेळी, जेव्हा काँग्रेस चर्चा करत होती तेव्हा आपण नावं ठेवत होतो. ताई मला 2 मिनिटं बोलू द्या. हो, बोला बोला बोला. ताई आपण चर्चेमध्ये एकमेकांच्या आपण इंटरफिअर नाही केलं तर दर्शकांना ऐकायला बरं वाटेल. बर, मी जर असं म्हणालो, तुम्ही म्हणालात ते आपण वाढदिवसाचा केक वगैरे ठीक आहे, आता महाराष्ट्रातले लोक सगळे ऐकतायत. मी जर असं म्हणालो, हा जावेद मियादाद दाऊदचा कोण लागतो काय नाही या पूर्ण देशाला माहिती आहे. या जावेद मियादादला
मातोश्रीवर आपण बिर्याणी खायला बोलवतो तेव्हा चालतं. ऐका ना, तेव्हाही रामकदम bombspot किती झाला शिळा होता मुद्दा तुम्ही 1993 परत परत उकरून तेव्हा काढताय. चालतं. मी अंदाज त्याच्यामुळे- केला होता मातोश्रीवर त्याच्यामुळे- डोकं त्याच्यामुळे- टेकण्यासाठी ऐका- सगळे ऐका- जातात. त्याच्या- त्याला त्याच्यामुळे- इकडे क्रिकेट खेळायची होती त्याच्यामुळे- म्हणून तो बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला नाही, नाही, म्हणून मनीषाताई- मातोश्रीवर. मनीषाताई- रामकदमजी, तुम्हाला हा मनीषाताई, मुद्दा माहित आहे तरी पण तुम्ही तोच तो पुन्हा बोलताय. किती वेळा शिळ्याकडीला ऊत आणणार आहात? सांगा ना मला, किती वेळा तुम्ही शिळ्याकडीला ऊत आणणार आहात? मला असं आताच वाटतं लेटेस्ट मला बोला असं ना काही, वाटतं- लेटेस्ट बोला. आता उद्धवजी काही केक खायला गेले होते का? मला सांगा ना, एक मिनिट आपल्या देशाचे पंतप्रधान डायरेक्टली विमानाचा रूट त्यांची कुठली काही ठरलेलं नसताना डायरेक्टली जातात, तिकडे जाऊन हाच गोंधळ आहे, मारतात. हाच गोंधळ मला आहे. सांगा ना, तुम्ही रामकदम- जावेद मियादांच्या गोष्टी रामकदम, करता. तुम्ही एकीकडे जावेद रणनीती मियां- एक आहे. मिनिट, मंदार नाही, नाही, परत ठीक आहे, परत मी तो सांगते. मुद्दा म्हणजे तुमचा मला काय पोहोचला. कळत नाही मनीषाताई, तुमचा मुद्दा पोहोचला. त्यांनी तो मुद्दा आणला, तुम्हाला काय त्याच्यावरती कळणार तुमचं आहे? बोलणं ऐकलेलं आहे सगळ्यांनी. रामकदम, नाही, तो नाही, मुद्दा नाही, सोडून नाही, तुम्ही नाही, पुढच्या नाही, मुद्द्यावरती बोला. नाही हो, आत्ताच बोला ना, आजचं बोला काय ते. मी पुढच्या मुद्द्यावर येतो मंदार. एक मिनिट सचिन येतो तुमच्याकडे. मंदार, मी पुढच्या मुद्द्यावर बोलतो. पण हल्ली वेगवेगळ्या चॅनलवर एक प्रॅक्टिस सुरू झाली. समोरचा माणूस खरं बोलत असेल तर दुसरा वक्ता बोलायला लागतो, ते ओव्हरलॅपिंग होतं आणि त्याच्यात समोरच्या माणसाचं बोलणं लोकांना ऐकू जात नाही. अहो मनीषाताई, स्वीकारा, जावेद मियादातला आम्ही मातोश्रीवर बिर्याणी खायला बोलवलो, तो स्वीकारा. अहो, काय जसं स्वीकारा? केक जसं काय तुम्ही तिकडे होताच बिर्याणी खायला, तुम्ही होतात तिथे असंच बोलताय. As though you are sharing the plate of बिर्याणी. तुम्ही असं अगदी छाती ठोकपणे बोलताय. मला सांगा रामकदमजी, मातोश्रीवर बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला अनेक लोक जात होते आणि त्यावेळी देखील क्रिकेटचा मुद्दा होता. तुम्ही पुन्हा पुन्हा शिळ्याकडीला उत्का आणताय. तुम्हाला देखील माहिती आहे काहीतरी बोलायचं म्हणून म्हणजे आपलं बोलताय. दाऊदचा नातेवाईक मातोश्रीवर आलेला चालतो. दाऊदचा नातेवाईक मातोश्रीवर आलेला चालतो. पाकिस्तानचा क्रिकेटर आलेला चालतो. आशीर्वाद पाहिजे होता त्याला क्रिकेट खेळण्यासाठी बाळासाहेबांना. आणि शिवसेनेचा तेव्हापासून तेव्हा जावेद मिया त्यांचा नातेवाईक नाही होता. नव्हताच ना तेव्हा. कुठे होता तो नातेवाईक? हेच त्यांना माहिती आहे. रामकदमना काय माहित नाही का? तुम्ही अभ्यास करून घ्या नीट. सचिन एक मिनिट रामकदम एक मिनिट थांबा. 93ला बॉम्बस्फोट झाले नव्हते. रामकदम, त्यावेळेला जावेद मियादाद त्यांचे नातेवाईक होते किंवा नाही हा प्रश्न आहे. आणि असं तेव्हा देखील जावेद मियादांना क्रिकेट खेळायचं होतं आणि त्याच्यासाठी परवानगी आम्ही तेव्हापासून विरोध करत होतो आणि त्यासाठी म्हणून बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला म्हणून तो गेला होता. आणि ते खेळू दिलं का मला सांगा ना. एक मिनिट, भाजप त्यांना माहिती शिवसेना आहे हा जो चुकीच्या मुद्दा मुद्द्यावर बोलतायत सचिन तरी सावंत, बोलणं सचिन सावंत चालूच तुमचा आहे. मुद्दा मांडा. सचिन सावंत. नाही, पहिली गोष्ट मी एक मगाचं क्लॅरिफिकेशन करतोय हा. की हे पार्लमेंटमध्ये ज्या वेळेला जे वक्तव्य आलं होतं, मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम अफेअर्स हरिभाई चौधरी यांनी रिटर्न रिप्लाय दिलाय. द सब्जेक्ट हॅज नॉट बीन लोकेटेड सो फार. एक्स्ट्रॅडिशन प्रोसेस विथ रिगार्ड टू दाऊद इब्राहिम वुड बी इनिशिएटेड वन्स द सब्जेक्ट इज लोकेटेड. त्याच्यानंतर त्याच्यावरती असंही लिहिलेलं आहे की होम मिनिस्टर सुशील कुमार शिंदे यांनी 1 वर्षापूर्वी क्लेम केला होता की अमेरिकन एजन्सी बरोबर दाऊदला नॅम करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि हे सगळं अंगाशी आलं त्यावेळेला राजनाथ सिंगांनी त्या ठिकाणी त्याचं सारवासारव केली होती. पण मूलतः रिटर्न रिप्लाय पार्लमेंटमध्ये तसाच होता. आता राहता राहिला शिवसेनेचा विषय आणि हे जे चाललेलं आहे ह्या दोघांचा. पहिली गोष्ट अशी लक्षात घ्या की हे मीडियामधनं मागण्या करून मला असं वाटतं की मनीषा कायंदेजींनी थोडासा विचार केला पाहिजे की तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहात. तुम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये असताना, एकत्र सरकार चालवत असताना मोदींच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला का? त्या ठिकाणी तुम्ही काय निवेदन दिलं का तुम्ही नुसतं मीडियामध्ये या ठिकाणी चर्चा करून त्या दाऊदच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या विरोधात ऐका मनीषाताई ऐका ज्या तऱ्हेने गुलाम अलीचा विषय असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या मुंबईमध्ये चालू देणार नाही वगैरे चालू देणार नाही आणि देशपातळीवरती मोदींना मात्र त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार देखील ते विचारतही नाहीत. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी दाऊदच्या संदर्भामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं काय मत होतं हे गोरा खैरनारने देखील त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला गोरा खैरनार हे त्या दाऊदच्या प्रॉपर्टीवरती त्या ठिकाणी त्याची जप्ती करत होते, ज्यावेळेला महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये त्यावेळेला आयुक्त जे होते सहाय्यक आयुक्त होते त्यावेळेला, तर त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय की बाळासाहेब ठाकरेंचा त्यांना फोन केला की दाऊद इब्राहिमचे त्या ठिकाणी तुम्ही करू नका. जो मनुष्य शिवसेनेला मदत करतो तो खरा शिवसैनिक आहे आणि दाऊद इब्राहिम हा शिवसैनिक आहे असं गोरा खैरनार म्हणाले. त्याच्यावरती कधी शिवसेनेनं आक्षेप घेतला नाही किंवा त्या संदर्भामध्ये गोरा खैरनारांना कोणी कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागला नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी दाऊदच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका ही सातत्यानं फक्त वल्गना करण्याची राहिलेली आहे. प्रयत्न केले
म्हणजे निदान आताचं सरकार निदान शोध घ्यायचा प्रयत्न तरी करतात आहे. तुमच्या सरकारने काय केलं? त्या ठिकाणी अधिकृत उत्तर दिलं आम्हाला माहित नाही दाऊद कुठे आहे. एक मिनिट हाच महत्वाचा मुद्दा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि या ब्रेक नंतर पुन्हा आपण ही चर्चा सुरू ठेवूयात. नेमका दाऊद आता पाकिस्तानात आहे हे सिद्ध झालंय. आता सरकारने रिटर्न रिप्लाय दिला होता, तसं त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांना माहित नव्हतं, आता तो आहे हे कळलेलं आहे. इथून पुढे सरकार काय करेल आपण राम कदम यांना विचारूया छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय दाऊद इब्राहिम याच्यावरती आणि दाऊद इब्राहिमचं इथून पुढचं भवितव्य काय असणार आहे याचा अंदाज या चर्चेतनं आपण घ्यायचा प्रयत्न करतोय. काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी नोंदवलेल्या आहेत. दोंडप्पा नंदे म्हणतायत दाऊद पाकिस्तानामध्येच आहे, त्याला पकडून आणण्याची धमक भारतीय यंत्रणेमध्ये सुद्धा नक्कीच आहे, कमतरता आहे ती इच्छाशक्तीची. शंकर खांडेकर म्हणतायत दाऊद पाकिस्तानाचंच आहे हे जगजाहीर आहे, पण त्याला भारतात आणण्यासाठी इच्छाशक्ती कमी पडते. माणिकलाल परदेशी म्हणतायत दहशतवादाला संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सक्षमीकरणाची गरज आहे. आणि प्रवीण केदारे म्हणतात दाऊद पाकिस्तानाशिवाय दुसरीकडे असूच शकत नाहीत. ह्या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया चर्चेमध्ये सुद्धा तेच सूर उमटलेले आपल्याला दिसत आहेत. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो इच्छाशक्तीचा. बालकृष्णनजी, तुम्हाला हा प्रश्न आहे की इच्छाशक्ती म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही मगाशी जो मुद्दा उपस्थित केला की त्याचं जे एम्पायर आहे, जे एक प्रकारचं जे आर्थिक शक्ती दाऊदची इकडे अजूनही आहे असं तुमचा जो दावा आहे, त्याच्यावरती जर का घाला आणायचा असेल, त्याच्यावर घाला घालायचा असेल तर त्याची इच्छाशक्ती दिसत नाहीये. आणि त्याबरोबरीनं जी एक इमारत त्याची ऑप्शनला आणली होती त्याबद्दल सुद्धा सरकारचं धोरण स्पष्ट होताना दिसत नाहीये. तुमची याच्यावरची काय टिप्पणी आहे? देखिए मंदार जी, जो उनका होटल था भिंडी बाज़ार में, उसके लिए हमने हमारा एनजीओ की तरफ से ऑक्शन में हिस्सा लिया था. मेरे ऊपर ज़बरदस्त पाकिस्तान से प्रेशर आया था कि तुम उसमें हिस्सा मत लो. मुझे जान से मारने की धमकी भी दी गई थी. फिर बाद में एक शूटर भी पकड़ा गया क्राइम ब्रांच ने, अभी वो जेल में है. मैंने इतना बड़ा रिस्क लिया, ये एक सिंपल बात साबित करने के लिए कि पाकिस्तान में बैठ के कोई हमारा देश जो है 110 कोटी का देश आबादी है, इसमें पाकिस्तान से बैठ के हमको धमकी देता है, कहते हैं कि आप उस ऑक्शन में हिस्सा नहीं लेंगे. मुझे लगा बहुत शर्म की बात है. इसके लिए मेरे देश का जो आबरू बचाने के लिए मैंने इस हिस्सा लिया. इसमें हमारा एनजीओ का जो है 30 लाख रुपये जो हमने डिपॉजिट दिया था वो डिपॉजिट जब्त किया है सरकार ने. हमने सरकार से ये सुझाव दिया है कि आप बार बार उस प्रॉपर्टी को ऑक्शन मत करिए. आप भिंडी बाजार में वो जो एरिया जहाँ पे ये इनका जो होटल जो है, उस होटल को आप एक पुलिस चौकी आप कन्वर्ट करिए. और हमारे 30 लाख जो है उसको आप पुलिस चौकी का जो रिनोवेशन है, वहाँ पे एसी लगाना, जो भी करना है उसके लिए आप ये करिए. तो कम से कम एक मैसेज जाएगा कि हमारे केंद्र सरकार जो है ये दाऊद से डरता नहीं है और वहाँ पे एक पुलिस का प्रेजेंस जबरदस्त होगा. जिसको कि तो बहुत ही संवेदनशील एरिया है भिंडी बाजार, आप जानते हैं कभी भी राइट हो सकता है, कुछ भी हो सकता है. उसको नियंत्रण करने के लिए मुंबई पुलिस के लिए बहुत ही एक कन्वीनियंट पुलिस चौकी होगा, जहाँ पे उनका अड्डा है, जहाँ पे उसका जो बेस माना जाता है, उसमें पुलिस प्रेजेंस होगा. 24 आवर्स पुलिस तैनात रहेगी. तो उसका मैसेज अलग ही जाएगा. तो इसके लिए कोई कुछ प्रस्ताव पास करने का या कॉन्स्टिट्यूशन अमेंड करने का जरूरत नहीं है. एक फोन कॉल के ऊपर ये बात हो सकता है. तो मैं उम्मीद रखता हूँ कि सरकार जो हमारा सुझाव जो है और हमारा पैसा जो सरकार ने जब्त किया है उसको उसमें इस्तेमाल करके कि 2 दिन के अंदर चाहे तो वहाँ पे पुलिस चौकी वहाँ पे हो सकता है. तो ये बात हुई जो आपके बहुत सारे व्यूअर्स ने कहा कि ये इच्छा शक्ति की बात है. ये आखिरकार की इच्छा शक्ति की बात है. सरकार चाहे तो सरकार के पास इतने सारे ताकत, इतने सारे पावर है, कुछ भी कर सकते हैं. और दूसरी बात कि दाऊद के खिलाफ वहां पे एक्शन लेने के लिए हमारी जो इंटेलिजेंस एजेंसी है बहुत सारे के प्लान बनाए थे, बहुत ही अच्छा क्या बोलते हैं षड्यंत्र वो लोगों की किए थे वहां पे करने के लिए. लेकिन आखिरकार जो हरा झंडा जो मिलना चाहिए था केंद्र सरकार, क्योंकि इसका इम्प्लीकेशन जो है वो डिप्लोमेटिक इम्प्लीकेशन बहुत सारी है इसके लिए. लेकिन जब क्योंकि आखिर तक उनको जो है हमारे जो लोग वहाँ पे है पाकिस्तान में जो एकदम सख्त से सख्त कड़ी नज़र रखते हैं दाऊद के, उनके गिरोह के सबके मूवमेंट रियल टाइम में हम लोग इन्फॉर्मेशन वहाँ से मिलता है, दिल्ली में आता है इन्फॉर्मेशन. अगर उनको अगर समझो हरी झंडी दिखाएगा तो 24 तास के अंदर वहाँ पे कुछ ना कुछ हमारे जो लोग हैं वहाँ पे वो करके दिखाने के लिए तैयार है. लेकिन अगेन जो इश्यू जो है इच्छाशक्ती. नक्की इच्छाशक्ती नाही असं तुम्ही म्हणता. सचिन सावंत, तुम्हाला हे पटतंय का की अशा प्रकारे आता एक
एक आपण दाऊदची इथली इमारत सुद्धा सरकार जे आहे ती घेऊ शकत नाहीये, ती इमारत सुद्धा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेसाठी एवढी सगळे विलंब लागतोय. इच्छाशक्ती जे आपण म्हणतोय ती इच्छाशक्ती हे सरकार आता येणाऱ्या काळात दाखवेल, काहीतरी करेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे दाऊद हा कुठे आहे इथपासून जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला त्याच्या पुढच्या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर पाकिस्तानमध्ये दाऊद आहे. पाकिस्तानच्या संदर्भामध्ये पाकिस्तान मान्य करत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरती या अगोदर आपण दबाव आणण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानवरती विविध माध्यमातून, आणि हा सगळा मुद्दा जो आहे तो डिप्लोमसीशी अवलंबून आहे. आपण पाकिस्तानशी युद्ध करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहोत, किती 56 इंच छाती बडवली तरी हे सत्य परिस्थिती आहे, कारण शेवटी दोन्ही न्यूक्लिअर स्टेट आहेत. आणि त्याचबरोबर चायनाचा आणि ही स्ट्रॅटेजिकली त्यांचा पाठिंबा ज्या तऱ्हेनं पाकिस्तानला होतोय त्यामुळे डिप्लोमसीमध्ये हळूहळू केंद्र सरकार फार मागे पडत चाललंय हे त्याच्यातनं दिसतंय. आता मुद्दा राहिला की आपण 2-2.5 वर्षामधल्या पाकिस्तान बरोबरच्या डिप्लोमसीमध्ये काय केलं. ज्यावेळी एकंदरच 26/11च्या हल्ल्यानंतर ज्या तऱ्हेचा दबाव आपण तयार केला होता पाकिस्तान बद्दलचा तो अचानकपणे डायल्यूट केला गेला. त्याच्यामध्ये कुठलेही कारण मीमांसा न देता नरेंद्र मोदींनी स्वतःच्या सार्कच्या लोकांना सगळ्यांना आपल्या शपथविधीला बोलवलं. तिथपासून जे फ्लिपफ्लॉप चालू आहेत ते जे पाहिले, आणि आताच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानने स्वतः आम्ही चर्चेलाही नकार देऊन टाकलेला आहे. म्हणजे पूर्वी आपण त्यांच्या मागे म्हणायचो की आपण नकार देतोय, आता पाकिस्तान म्हणू लागलाय चर्चेला नकार देतोय. हितपर्यंत 2 वर्षामध्ये जी परिस्थिती आली तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मोदी सरकारच्या कालावधीमध्ये पाकिस्तानच्या बरोबर आपला जो अप्पर हँड होता तो आता त्या ठिकाणी तसा राहिलेला नाही. त्यामुळे भविष्यामध्ये दाऊद सारख्या विषयावरती पाकिस्तान दबावाचा भाग होऊन आपल्याकडे ते दिलं जाईल दाऊदला, ही काही शक्यता त्या दृष्टिकोनातून दिसत नाही. तशा तऱ्हेची उत्साहवर्धक परिस्थिती मोदी सरकारकडनं होत नाहीये. रामकदम, जो मुद्दा बालकृष्णन यांनी काढला होता की ज्याच्यामध्ये एक इमारत आहे, साधी मुंबईतली इमारत आहे, जी राज्य सरकार सुद्धा याच्यामध्ये अतिशय कडक असं धोरण दाखवू शकतो, इच्छाशक्ती जर असेल तर ती इच्छाशक्ती दाखवण्याची तयारी राज्य सरकारची आहे असं तुम्हाला वाटतंय का? मंदारजी, बालकृष्णजींनी दिलेली सूचना अतिशय चांगली सूचना आहे आणि निश्चितपणे ही स्वतः मी केंद्र सरकारकडे देखील खासदारांच्या मार्फत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मी स्वतः आमदार असल्यामुळे मी देखील ही सूचना सभागृहामध्ये निश्चितपणे मांडीन आणि त्यांचं अभिनंदनही करतो की या निमित्तानं त्यांनी एक दिलदारपणा दाखवून एनजीओने जे 30 लाख रुपये दिलेले आहेत ते पोलिसांसाठी देण्याचा जो दिलदारपणा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन. सूचना चांगली आहे, निश्चितपणे शासन स्तरावर मी फॉरवर्ड करण्याचा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करेन. हा झाला एक भाग. पण दुसरं एक मला या निमित्तानं मला मांडायचं आहे की दाऊद पाकिस्तान हे दोन्ही विषय जेव्हा येतात तेव्हा या देशातले सर्व पक्ष या बाबतीमध्ये एकमत सगळ्यांचं असलं पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा आपण राजकारण शोधावं, एवढं आपण संकुचित होता कामा नये असं माझं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे, आता मगाशी सचिननी सांगितला पार्लमेंटचा रेफरन्स, पण सचिन हा रेफरन्स सांगायला विसरले की 22 ऑगस्ट 2015 मध्ये राजनाथ सिंग यांनी क्लिफ्टन रोड कराची या ठिकाणी दाऊद राहतोय, परमनंटली त्याचं घर आहे, हेही राजनाथ सिंग जे देशाचे सर्वोच्च गृहमंत्री आहेत ते बोललेले आहेत. हे काँग्रेसचे नेते सांगायला विसरले. आणि आता जेव्हा म्हणतात की मोदी सरकारचं विल दिसत नाही, काँग्रेसच्या नेत्यांना कळलं पाहिजे. एक मिनिट आहे का, काँग्रेसच्या नेत्यांना हे कळलं पाहिजे की 1993 ला बॉम्बस्फोट झाले, त्याच्यानंतर 2014 पर्यंत या देशामध्ये अधिक काळ सत्ता काँग्रेसची राहिलेली आहे. मग तेव्हा यांचं विल होतं आणि अंत आला नाही असं आहे का? तर त्याच्यामुळे त्यांनीही प्रयत्न केले, मोदीजी देखील प्रयत्न करतात. त्यांच्या अडचणी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. याच्यामध्ये आपण कोणीच राजकारण शोधता कामा नये, एका व्यापक भूमिकेतून याच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण मी असं म्हणणार नाही की काँग्रेस असेल किंवा उद्या शिवसेना असेल, प्रत्येक पक्षाला दाऊद आणि पाकिस्तान याच्याविषयी काही कन्वळ असण्याचं कारण नाही. आपल्या सगळ्यांचं मत त्याविषयी एकमत आहे. पण माध्यमांसमोर, टीव्ही चॅनल समोर चर्चा करताना जर त्याही विषयात आपण जर राजकारण करणार असू, आपण आरोप प्रत्यारोप करणार असू, तर तो मेसेज संदेश चांगला जाईल. पण रामकदम दाऊदच्या संदर्भात वल्गना केल्या गेल्या असं आता म्हणायची वेळ आलेली आहे. आणि बालकृष्णन यांनी जे सुचवलं अशा सूचनांचं आपण सगळ्या राजकीय पक्षांनी स्वागत केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे निश्चितपणे
कुठल्याही गुंडाची कुठल्याही आतंकवादाची अशी प्रॉपर्टी असेल तर ती सरकारी कामासाठी ताबडतोब वापरली गेली पाहिजे या असं मत माझं व्यक्तिगत देखील आहे. निश्चितपणे महाराष्ट्राच्या विधानसभागृहामध्ये मी स्वतः जातीनं बालकृष्ण यांचं नाव घेऊन हा विषय मी मांडेन. ठीक आहे, तुम्ही ती इच्छाशक्ती दाखवलेली आहे की मंदारजी, तुम्ही हा विषय मंदारजी. सचिन सावंत. पहिली गोष्ट, आता ज्या तऱ्हेनं राम कदमजी एक फार मोठं वेगळं अशा तऱ्हेचं वक्तव्य करतायत की राजकारणाचा हा मुद्दा नाही, त्याच्यावरती सगळ्यांनी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. हा राजकारणाचा मुद्दा गेले 95-94 पासून कोणी बनवला? आणि मोदींनी देखील या वेळेला जनतेला आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी अशा तऱ्हेचं राजकीय व्यासपीठावरती इलेक्शनचा मुद्दा दाऊदचा बनवणं हे मोदींनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना जर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आता अपेक्षा करतात की अडचणी आहेत, भरपूर आहेत. त्यावेळेला त्यांना माहिती नव्हत्या का की अडचणी आहेत, आम्ही फार मोठे करू शकणार नाही, आम्ही प्रयत्न करू, आम्ही आणू म्हटलेलं आहे त्यांनी. आणि मग हे जनतेला जर आश्वासन दिलं असेल तर ते पूर्ण करण्याचं आता वल्गना म्हणायची का? वल्गना म्हणण्या परिस्थिती आले का राम कदम? नाही, याच्यावर मला बोलू द्या मंदारजी, याच्यावर मला बोलू द्या. याच्यात मला राजकारण शोधायचं नव्हतं, पण सचिन सावंतांच्या लक्षात आणून द्यायचंय की मुंबईच्या पोलिसांनी जे 500च्या वर एन्काउंटर केले ना 95 ते 99च्या काळात, तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री उपमुख्यमंत्री नामदार गोपीनाथ मुंडे साहेब होते स्वर्गीय, आणि मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या सगळ्या गुंडांचा खात्मा झालाय. त्याच्या आधी या गुंडांना आश्रय देणारे तुमच्या पक्षातले बाकीच्या पक्षातले कोण नेते होते ती काढण्याची वेळ नाहीये. तर त्याच्यामुळे जे आम्ही आरोप करत होतो की गुंडांना तुम्ही आश्रय देऊ नका, हे आरोप ज्यावेळेस पाकिस्तान येतो, त्यावेळेस पाकिस्तान जेव्हा परराष्ट्र हा विषय येतो, परराष्ट्र हा विषय येतो तेव्हा आपण बद्दल गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते, दाऊदच्या बद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते, मारले गेलेत, त्यावेळेला माहित नव्हतं का? त्यावेळेला दाऊद आणायला त्यावेळेस भाजप कसं आलं सरकार होतं. सचिन तुमचा मुद्दा पोहोचलाय. राम कदम, मूळ मुद्दा असा आहे की तो सातत्यानं दाऊद हा विषय जो आहे तो राजकारणामध्ये एक प्रकारे खिरापत वाटल्यासारखा बोलला जातो, एक प्रकारे वल्गना केल्या जातात आणि त्याच्यानंतर काही होत नाही. आताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये जे बालकृष्णन यांनी मुद्दा मांडलेला आहे, किमान क्रॅकडाऊन होईल का? दाऊदचा जो सगळा सपोर्ट बेस आहे इथे, ज्या प्रकारे दाऊदची सगळी माणसं अजूनही काम करतायत या मुंबईमध्ये, या सगळ्यावरती क्रॅकडाऊन करण्याची इच्छाशक्ती या सरकारची आहे का? तेही होत नाहीये, तेही होताना दिसत नाहीये. मला दोन भागात त्याचे उत्तर देऊ द्या. मूळ भाग, आम्ही जी अगोदर जी टीका करत होतो ती टीका आमची एवढीच होती, दाऊदचे हस्तक काही गुंड आहेत त्यांना काँग्रेसवाले कशा पद्धतीने आश्रय देत होते याबद्दल आमची टीका होती आणि ती कायम राहणार आहे. राहिला प्रश्न, आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे स्वतःकडे गृह खातं आहे. आपण या महाराष्ट्रामधला गुन्हेगारीचा कन्व्हिक्शन रेट सुद्धा आपण इम्प्रूव्ह केलाय. तर त्याच्यामुळे गुन्हेगारी आणि अतिरेकी गुन्हेगारी आणि दहशतवाद याच्यामध्ये आपल्याला फरक करावा लागेल ना राम कदम. त्याचा काय संबंध आहे? त्याचा काही संबंध नाही. तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा ऐका काही बोलणार आता हा परराष्ट्र नीतीचा विषय आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये आहे, इथली गुन्हेगारी नष्ट होऊन त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये राहू देणार आहे का? ऐका मुळा आपण दाऊदचे हस्तक मुंबईत काम करतायत हे विसरू नका. दाऊद पाकिस्तानमध्ये आहे आणि मग आरोप केला, मग ते आता तुमचं सरकार आहे दाऊदला समर्थन करत होते, दाऊदला मदत करत होते, त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई केली? 2 वर्षामध्ये काय केलं? आणि बालकृष्णजी आता गेल्या 2 वर्षापासून बोलतायत हे करा की आता नवीन बोलतायत का? नाही, मूळ मुद्दा एक मिनिट, तुम्ही दोन्ही भाजप असेल काँग्रेस असेल, एक मिनिट तुम्हाला थांबवतो राम कदम. पुन्हा बालकृष्णन तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणता आर्थिक साम्राज्य एकीकडे दाऊदचं अजूनही सुरू आहे, सुखनैवपणे सुरू आहे, आणि असं असताना आताची जी ही बातमी आलेली आहे याच्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे तुम्हाला असं वाटतं? याच्यामध्ये काही कुठे एक प्रकारची कुठली तरी रणनीती कोणतरी करते? कदाचित छोटा शकील असेल, कदाचित तिथलं त्यांचं एम्पायर असेल, याच्यामध्ये आणखीन काही घडताना दिसतंय या सगळ्या पडद्याच्या मागे? मुझे नहीं लगता कि इसके पीछे कोई रणनीति है या कोई षड्यंत्र है. जो एक महीने पहले हमारी जो सिक्योरिटी एजेंसी है
उनके पास इंफॉर्मेशन आया है उनके तबीयत के बारे में। उसके 3-4 हफ्ते के बाद वो मीडिया में वो लीक हुआ है वो बात में। उसके बारे में जो वस्तुस्थिति है बस वही बात अभी बाहर आया है। उसके बारे में कोई इसके पीछे कोई स्ट्रैटेजी है या कोई रणनीति है ऐसा सोचना बिल्कुल गलत रहेगा। लेकिन सवाल ये है कि एक व्यक्ति जो हिंदुस्तान का है, महाराष्ट्र का है, वो इतने साल से पाकिस्तान में बैठ के हमारे देश के ऊपर इतने सारे नुकसान कर रहा है, इतना दहशत निर्माण कर रहा है, इतने खौफ हमारे लोगों के मन में पैदा किया है कि उसको दाऊद का नाम लेते हैं जैसे गब्बर सिंह जैसा है सब लोग डर जाते हैं। तो इसमें क्या डरने की क्या बात है? तो हमारी जो सरकार, जो इतना बड़ा सरकार है, हमारे पास आर्मी, नेवी, क्या क्या नहीं है, इंटेलिजेंस एजेंसी सब कुछ है। तो एक 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 जो आदमी जो है, जो यहाँ के जो भिंडी बाजार के गुंडा था, अभी एक इंटरनेशनल टेररिस्ट बन गया है, उनके खिलाफ एक्शन क्यों नहीं ले सकते हैं? इसराइल में आप देखिए, अगर इसराइल में अगर कोई ऐसा कुछ होता था तो 24 तास के अंदर उनको वो कंप्लीट उनके खिलाफ उनको न्यूट्रलाइज किया जाता था। लेकिन यहाँ पे हम डिस्कस कर रहे कितने सालों साल कि सेम बात को, सेम मुद्दा हम उसको दोहरा रहे हैं। तो मेरा सिर्फ सिंपल पॉइंट इतना है कि अगर आप सही माने दाऊद को वीक करना चाहते हैं, उनका जो शक्ति जो है उनका आर्थिक बल पे है, ना सिर्फ उनके पास जो AK-47 है, गोडा है, ग्रेनेड्स है, उसके ऊपर नहीं है, RDX वगैरह। उनका जो आर्थिक शक्ति है वो कम से कम जो हिंदुस्तान में है, जो मुंबई में है, उसको तो हम उसको जरूर हम चाहे तो उसको हम नष्ट कर सकते हैं। तो एक मैसेज हम दे सकते हैं कि हम आपसे डरते नहीं है। तो ये जो चीज जो है, ये सरकार चाहे तो 2 दिन के अंदर ये पूरा जो ED है, हमारे पास CB है, पुलिस है, सब कुछ है, वो यंत्रणा को इस्तेमाल करके मुंबई के 2 बड़े जो बिल्डर है, जो उनका जो पाकिस्तान में यहाँ से दुबई जाना, यानी तो काठमांडू से पाकिस्तान जाना, पाकिस्तान पासपोर्ट में जाना, अनीस इब्राहिम से मिलना, दाऊद से मिलना, या जो भी है वहाँ पे, ये सब पूरा डिटेल जो है हमारे हुकूमत के पास है। तो ये जो यहाँ पे बैठ के और एक दूसरा भी बहुत बड़ा बिल्डर है, सब लोग जानते हैं, बिल्डिंग लाइन में रियल सब लोग जानते हैं आदमी कौन है, किसका आदमी है और क्या संबंध है इनका दाऊद से बोल के। लेकिन वो यहाँ पे बिल्डिंग प्रपोजल दे रहा है BMC में, BMC उसको पास कर रहा है, लाखों स्क्वायर फीट यहाँ पे बिल्टअप एरिया बेच रहे हैं, मीडिया में एडवर्टाइजमेंट आता है और उनको जो बड़े बड़े शो में सब उनको बुलाए जाते हैं। लेकिन तो सबसे बड़े की शर्म की बात है कि जो आदमी, क्योंकि दाऊद, जैसे आपने सही ढंग से कहा कि दाऊद एक कोई गुंडा नहीं है, अभी एक अतिरेकी है, एक इंटरनेशनल ग्लोबल टेररिस्ट है। तो अगर हम सही माने हम हमारे शहर से मोहब्बत करते हैं, हिंदुस्तान से मोहब्बत करते हैं, तो सबसे पहला प्रायोरिटी में होना चाहिए उनका आर्थिक एम्पायर जो है यहाँ पे महाराष्ट्र में, खासतौर पर मुंबई में, उसको जितने जल्दी हम उसको ध्वस्त कर सकते हैं उतना हमारे नेशनल सिक्योरिटी के लिए बहुत अच्छा होगा। नक्की। अर्थात वेळ संपलेली आहे। सचिन सावंत असतील, मनीषा कायंदे आणि राम कदम, तुमचे सुद्धा आभार आहेत या चर्चेमध्ये आल्याबद्दल। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, दाऊद ही एक दहशतवादी यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेचा खात्मा लवकरात लवकर किमान भारताच्या अंतर्गत, मुंबईच्या अंतर्गत होण्याची गरज आहे। आणि हा खात्मा केवळ आणि केवळ राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल आणि इच्छाशक्ती दाखवली तर होऊ शकतो। त्याचं आर्थिक साम्राज्य जे आहे ते आता नष्ट करण्याची ही वेळ आहे, एवढंच सध्या तुर्तास म्हणूया। धन्यवाद, नमस्कार।